नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आता आम्ही निघालेलो, पण आता पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण झालंय, किती छान व्ह्यू दिसतोय बघा. आमचा पहिला पाऊस पुन्हा छान. कसं वाटतंय पाऊस पडतोय? हा, तुला कसं वाटतंय पाऊस बघून? हा, मस्त वाटतंय ना. आणि इथे निर्वाणीला आज रेडी केलंय कुर्ता घालून. कशी दिसते तू इथे? बाय बाय, इथे इथे वारा आला, इकडे पाणी आलं, पाणी घाबरून आली. कशी दिसते निर्वाणी? छान छान दिसते. अरे पाऊस कसा आला? ओ पाऊस आला. काय झालं निहाल तुझ्या ब्रशला? निहालला कलरिंग करायला खूप आवडते आणि त्याचा ब्रश खाली पडला, त्यामुळे तो थोडा उदास झाला होता. मी विचार करत होती हे तिघं इकडे उभे राहून काय बघतायत, आणि बघितले तर हा पुण्याचा जो व्लॉग होता तो व्लॉग बघत आहेत. तुम्ही बघू शकता किती लक्ष देऊन बघतायत दोघं पण. कोणती गोष्ट मिळवायची असेल तर आपल्या घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपण करू शकत नाही, आणि माझं नशीब चांगलं आहे की माझ्या घरातले सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि नमिता पण इथे माझाच व्लॉग बघत होती, आणि इथे निर्वाणी स्वतःला बघत होती की ती कशी दिसते. आणि इथे आम्ही सगळे तयारी करून खाली आलो आहे बाहेर जायसाठी, पण पाऊस यायला लागला म्हणून आम्ही साईडला वेट करतोय पाऊस थांबायचा. सुरुवातीला पाऊस चिरीमिरी पाऊस होता, आणि त्याच्यात निहाल आणि निर्वाणी मस्त भिजत होते. निहाल निर्वाणीला पाण्यात खेळायला एवढं आवडते, मग ते पावसाचं पाणी असो समुद्राचं असो, त्यांना जर पाण्यात ठेवलं तर ते दिवसभर पण म्हणणार नाहीत की बाबा आम्हाला कंटाळा आला आणि आता बस झालं म्हणून. फक्त इथे नंतर विजा कडकडायला लागला तर निर्वाणी थोडी घाबरत होती. निहाल तुम्ही बघू शकता किती एक्सायटेड झालं आहे पाऊस बघून. आणि निर्वाणी तर त्याच्यासोबत राहून राहून आता तिला असं वाटते की ती त्याच्या एवढीच आहे, आणि ती तशीच धावायला बघते. ती घाबरतच नाही की बाबा मी पडेन किंवा काय, तिला कसलीच भीती वाटत नाही. इथे ती लहान मुलांकडे एकटक बघते आणि काय विचार करते काय माहीत. आणि इथे एवढ्या पावसात पण माझं एडिटिंगचं काम चालू आहे. निर्वाणीला आता कळायला लागले, त्यामुळे तिला टोपी घालायला आवडत नाही, आणि आम्ही तिला वारा सुटलेला म्हणून जबरदस्ती टोपी घातली तर ती कशी पळत होती बघा. मुलांना असं भिजताना बघून स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लहान असताना आमची आई पण आम्हाला पावसात जाऊ नाही द्यायची, मग काही ना काही कारणाने आम्ही बाहेर निघायचो आणि असंच भिजून यायचो. तेव्हा ती खूप ओरडायची. खूप सुंदर वातावरण होतं, आणि वातावरणाचा फायदा घेत तिथे शूट केला रील. आमच्याकडे एकच छत्री होती, आणि ती दादांना पण पाहिजे होती आणि निहालला पण पाहिजे होती. पाऊस वाढल्यामुळे आम्ही विचार करत होतो जायचं की नाही. आम्ही निघालेलो बाहेर जायला, पण एवढ्या जोरात पाऊस यायला लागला तर ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं. पण निहाल निर्वाणी खूप एन्जॉय करतायत पहिला पाऊस. ढग गडगडतायत. खूप जोरात पाऊस आलाय, आणि तेवढाच वारा सुद्धा सुटलाय. पाऊस जास्त जोरात होता, त्यामुळे लाईट गेली, आणि मग आम्हाला 7th फ्लोअर चालतच जावं लागलं. पाऊस जोरात येत होता, सई एकदम जोराने वीज होत होती. एवढा पाऊस येतोय की पाणी आमच्या घरात आलंय. आणि इथे दुसऱ्या दिवशी परत पाऊस पडला, तेव्हा मग आम्ही बाल्कनीतच जरा पावसात भिजलो, आणि तेव्हा गाऱ्याचा पाऊस पडलेला. मी तरी पहिल्यांदाच बघितला की गाऱ्याचा पाऊस कसा असतो. मला असेच बरेच प्रश्न पडत राहतात, तुम्हाला पण पडतात का? माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील.
परत आली. ते का बरं? आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.